नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलमध्ये. या बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देव बकासूर सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे की तो काय चीज आहे. परंतु आजपर्यंत एवढी मैदानं झाली, परंतु तो बकासूर त्या बैलासोबत पळाला आहे आणि तोसुद्धा बकासूरसोबत आजपर्यंत काय कधी पळाला नाही दिसला. आणि तो कायम गुलालामध्ये असतो, पब्लिकचा बादशाह आहे. दोन्ही साईडनं आतनं बाहेरनं कसाही असं टाको, कुठल्याही नंदीसोबत टाका आणि त्याच्याविरुद्ध कितीही टॉपची गाडी असू द्या, त्याच्यामध्ये धमक आहे ती मारण्याची. आणि तो सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे की त्याला 1 कोटीची मागणी आलेली होती असं वाटते मला. परंतु बघूया कोण असेल असा हा नंदी आहे की जो बकासूरच्या विक्रमाशी बरोबरी नाही करू शकत. तो कोणच करू शकत नाही, परंतु त्याच्यामध्ये धमक आहे की तो बकासूर कसा आपला वन साईड गाडी मारून जातो, 2-3 नंबरची नंदी घेतो आणि गुलाल मिळवतो, 1 नंबर करतो. तसाच अजून एक नंदी आहे या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये. सगळे आहेत, मथुरसुद्धा आहे आपल्या सगळ्या महाराष्ट्राचा. तोसुद्धा एका अंधारातील नंदी उजेडात आणतो. म्हणजे तुम्ही बघितलं पुष्पराज, कुणालाच माहीत नव्हता हा पुष्पराज, त्याने उजेडामध्ये आणला. आणि बरेच सारे असते, खूप सारे नंदी असते ते मथुरनेसुद्धा उजेडामध्ये आणलेले आहेत. परंतु असा कुठला आहे नंदी तिच्या नंदीकडे बघितलं जातं, त्या नंदीचा त्याला काय म्हणतात की एक काय म्हणतात की त्याला वर्षाचा करार, काही वर्षांचा करार, काही महिन्याचा करारसुद्धा झालेला होता. आणि तो करारसुद्धा तर तुम्हाला माहितीच आहे, एक मोठ्या व्यक्ती, त्या महान व्यक्ती या बैलगाडा शर्यत क्षेत्रातल्या आहेत त्या. आणि त्या महिला आहेत अशा उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड, मथुरा फार्म चिंचा यांनीसुद्धा त्याचा करार केलेला होता. परंतु तो करार झाला आणि तुम्ही बघितलं की खूप दिवस झाला आता तोसुद्धा की बकासूरसोबत अजून तरी काय दिसला नाही. कधी दिसेल काय माहीत नाही. याच्यावरती बरेच व्हिडिओसुद्धा झाले. परंतु म्हटलं आज काय कुठं काय मैदान नाही, काय नाही. आज म्हटलं तर तेवढ्याशी लोकांना थोडीशी माहिती तरी द्यावी की असा कुठला नंदी आहे, असा कुठला जो वेग धारण करतो आहे, दोन्ही खांदी पब्लिकनं पळतो आहे. आपण बोलतो आहे अर्जुनबद्दल. हो, नक्कीच अर्जुन. काय स्पीड आहे नंदीकडे मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे. बकासूरच्या विरोधामध्ये याच्या खूप अशा लढती झालेल्या आहेत. भले बकासूरने बाजी मारलेली आहे भरपूर वेळा, परंतु हा सुद्धा एक चांगला पळतो आहे. आणि आत्ता एक चालू सीझनचा गुलालाचा बादशाह आहे. चिक्या कसा आहे तसाच आहे हा सुद्धा. चिक्या बी प्रत्येक मैदानामध्ये गुलालामध्ये असतो, सगळ्यांना माहीत आहे. तसा हा अर्जुनसुद्धा. त्याच्यासोबत नंदी जे आहेत ते एवढं टॉपचे असतात कधी कधी टॉपचे असतात, कधी कधी पण नसतात. तरीही तो नवीन चेहरे उजाडामध्ये आणतो असा हा अर्जुन, अवतार पवार यांचा. आणि जालन्याचा आहे हा अर्जुन. काय स्पीड आहे या नंदीकडे मित्रांनो, एवढं स्पीड आहे. तो कुठूनही टाका, परंतु त्याला अशी अजूनपर्यंत मागणी 1 कोटीची आली का नक्की काय हे माहीत नाही, परंतु चर्चा चाललेली सगळीकडे. परंतु बघूया, हा नंदी ज्याच्याकडे जाईल त्याचं नाव 100% करणार हा नंदी. कारण की त्याच्यामध्ये धमक आहे. लखन पळतो, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. लखन एक टॉपच्याच पायऱ्यामध्ये असतो, गुलालामध्ये असतो, कायम गुलालामध्ये 1 किंवा 2 नंबर असतो. मला वाटतं असं 1-2-3च मैदान असतील की लखनचं सेमीला पराभव झालं. आणि लखनचा 1-2 पराभव झाला म्हणून लखन काही संपत नसतो आणि संपणाऱ्यात नाही. लखन कमबॅक करेल, लवकरच लखन कमबॅक करेल. परंतु त्या अर्जुनकडे पण तुम्हाला माहिती आहे एक धमक आहे, वेगळीच धमक आहे. परंतु हा बकासूरसोबत आजपर्यंत कधीच नाही पळाला. का नाही पळाला याचं अजून तरी काय आपल्याला उत्तर सापडलेलं नाही आहे. कारण की बकासूरचे पैरे तुम्हाला माहिती आहेत 1 महिना पेंडिंगवरच असतात. आणि तसे अर्जुनचे पैरे, आपल्या अर्जुनबद्दल एवढं म्हणजे पैऱ्यांबद्दल काय माहीत नाही, परंतु एक त्याचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये घेतलं जातं, आवर्जून घेतलं जातं. कारण की तो पळतो, त्याच्यामध्ये धमक आहे. कारण की तुम्हाला माहितीच आहे ज्याच्या बैलामध्ये धमक असतो तो कुठूनही पळू शकतो. आणि नाव त्याने केलं आहे तर केलं आहे, स्वतःचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये केलं आहे आणि करतो आहे सुद्धा असा अवतार पवार यांचा हिंद केसरी अर्जुन. आता तो कुठे हिंद केसरी झाला आहे एवढं मला माहीत नाही, परंतु पुष्यगावच्या मैदानामध्ये घरणिकीच्या राजासोबत एकदा पळाला होता ते 2 वर्षापूर्वी. त्या ठिकाणी त्याने गुलाल जो आहे तो मिळवलेला होता. बरीचशी मैदानं असतील त्या ठिकाणी तो पळालेला असेल,
पण ते एवढं माहीत नाही. परंतु आपल्याला मी बघतो ज्या वेळेस बघतो मैदानं, ज्यावेळेस तुम्ही माझे गटाचे व्हिडिओ ऐकता किंवा पायऱ्यांचे व्हिडिओ ऐकता, त्याच्यामध्ये आवर्जून या अर्जुनचं नाव घेतलं जातं. कारण की का ज्याच्यामध्ये त्याच्यामध्ये भरपूर अशी एक ताकद आहे पाळण्याची, एक धमक आहे आणि त्याचं स्पीड एक चांगला आहे, खालून मधून तोंडाला चांगलं खेचतो. आणि नक्कीच ही जोडी जी आहे ती प्रेक्षकांच्या मनातील जोडी आहे. परंतु ही प्रेक्षकांच्या मनातील जोडी प्रेक्षकांना कधी दिसेल हे अजून तरी मी काय सांगू शकत नाही, परंतु दिसायला पाहिजे. कारण की खूप लोकांच्या अपेक्षा आहेत की बकासूरसोबत हा अर्जुनसुद्धा पळायला पाहिजे. या अर्जुनकडेसुद्धा खूप सारं स्पीड आहे. स्पीडच्या जीवावरती तो कुठून कुठे पोचलेला आहे आणि सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे त्याच्यामध्ये धमक आहे. आणि मैदान तो काळ्या मातीचं रान असू द्या, कसलंही रान असू द्या, त्याच्यामध्ये तो पळतो. रान कसलंही असू द्या आणि फाटी कशी पण किती बी खराब असू द्या तरी तो पळतो. गाडी जरी पब्लिकनं लागली असेल तरी पळतो, एक नंबर करतो. असा हा अवतार पवार यांचा अर्जुन. आता बघूया हा अर्जुन आणि बकासूर कधी पळू शकतो, कधी पळेल, कधी पळायला पाहिजे. आता तुम्हीच सांगू शकताय कमेंट्समध्ये. कारण तुम्हाला माहिती आहे बकासूरसोबत पळणं म्हणजे एक नशीब लागतं आणि नशीब जे आहे ते भरपूर नंदींचं स्वप्न जे आहे ते पूर्णसुद्धा झालेलं आहे आणि पूर्ण बकासूरने त्यांना गुलाल देऊनसुद्धा केलेलं आहे. अंधारातील अशी खूप नंदी आहेत. थोडंसं मला कमेंट्समध्ये सांगू शकताय का तुम्ही की असे अंधारातील अजून कोणकोणते नंदी बाकी आहेत की ते बकासूरसोबत पळावे. चर्चा आहे त्यांच्या नावाची, परंतु पैरा चांगला व्यवस्थित मिळत नाही आहे. व्यवस्थित पैरा मिळाला तर 100% किंवा बकासूरचा जर पैरा मिळाला तर 100% त्यांचं नाव होतं. जरी बकासूरसोबत एखादा कुठल्यावर नंदी असू द्या, जरी गट जरी पास निघाला तरी त्याच्या मुलाखती पडतात. त्याचं एक थोडीशी चर्चा होते, त्याला एक मोठी मागणी येते, अशी ओळख निर्माण होते. बकासूर मथुर यांच्यासोबत जे नंदी पळतात ना त्यांचं नावसंबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातच नव्हे तर 13 देशांमध्ये आवर्जून बघितले जाते व्हिडिओ. कारण तुम्हाला माहिती आहे आता बकासूर एखाद्या मैदानामध्ये गट पास झाला, एखादा अंधारातील नंदी असेल तरीच लगेच आम्ही लोक आमचे चॅनलवाले त्या नंदीची आवर्जून मुलाखत घेतात. असा कोण नंदी आहे बाबा, असा कुठला नंदी आहे हा बकासूरसोबत पळाला, बकासूरसोबत पळून त्याने आज गट पास केलेला आहे. आणि मग काही लोक व्यापारी म्हणजेच जे गाडा मालक असतील मोठमोठे, माझ्या तोंडातून चुकून व्यापारी गेलं, जे मोठमोठे गाडा मालक असतील त्यांचे लक्ष जे आहे त्या नंदीवरती लागतं किंवा म्हणून ह्याने बकासूरसोबत गट पास केला आहे म्हणजे ह्याच्यामध्ये काहीतरी धमक आहे, काहीतरी याच्यामध्ये एक त्याला म्हणतात ना धमक दोन्ही साईडनं पळण्याची आहे. कारण की बकासूरसोबत जो नंदी घेतात मामा तो दोन्ही खांदी पळणारा बघतात. जेणेकरून तुम्हाला माहिती आहे बकासूर उजव्या साईडनं पळतो, गट सेमी डाव्या साईडनं पळतो आणि बाकी मग कुठूनही पळू शकतो, डाव्या उजव्या खांदी कुठून जशी गाडी लागेल तशी, पब्लिकनं लागेल आतनं बाहेरनं, डाव्या साईडनं उजव्या साईडनं फाटीवरती, तशा पद्धतीनं बकासूरचं नियोजन जे आहे ते केलं जातं. मग तसाच नंदी जो आहे तो पैरेकर असतील ते तसाच व्हिडिओ बघून तो नंदी जो आहे तो घेतला जातो बकासूरसोबत पळण्यासाठी. आणि तशीच एक अंधारातील जे कोणी असतील नंदी त्यांनी कमेंट्समध्ये सांगू शकताय. कारण की आपला जर व्हिडिओ काही लोक बघतात, काही मोठमोठे लोकसुद्धा बघतात की त्यांना वाटावं, त्यांना कळावं हाय बाबा आपल्यासुद्धा नंदीमध्ये धमक आहे, परंतु एक चांगल्या पैरा भेटत नाही आहे. आणि तुम्हाला एवढा महिना होऊ द्या, थोडंसं मैदानामध्ये मी काय एवढं जात नाही. काय होतं उन्हाचा खूप एवढा त्रास होतो आहे ना, तुम्हाला माहिती आहे मला थोडंसं इन्फेक्शन होतं आहे थोडंसं म्हणजे ते धुळीचं, त्याच्यामुळे मी मैदानामध्ये जात नाही. आणि त्या विषय तोच होते, तर उन्हाचा लई त्रास होते. पावसाळा किती बसू द्या, पावसात भिजाय काय वाटत नाही. आणि घाटावरती आपल्या शहरात असल्यानंतर त्या तिथं काय मजा येते. त्यामुळे उन्हाचा सीझन असल्यामुळे एवढं लांब जा वाटत नाही. काय होतं एकदा जीव एकदाच आहे, काय झालं उन्हाचं काळ सांगू शकत आहे माणसाचा. आजकाल माणसाला कधी काय होईल सांगू शकत नाही. आता बोलतोय 10 मिनटानं मरीन असं मीच मरायचं नाही, सांगू शकत नाही. मी असं म्हणतोय तुम्हाला, काही सांगू शकत नाही कुठल्याही व्यक्तीचं असो जाणार असो. उन्हामुळं काय त्रास होतो लोकांना, ढग आलं, वातावरण आलं आणि ढगामुळे सुद्धा एक धगागतं लोकांना त्रास होतो. म्हणून जरा थोडंसं तुम्ही काळजी घ्या स्वतःची. मैदानात जात असताना थोडंसं तुम्ही जर पुढे उभं राहत असेल तर तुम्ही कोणी पुढे उभे राहू नका, साईडला बॅरिकेड राहा, झाडाची सावली बघा, भरपूर पाणी प्या. मित्रांनो हे आयुष्य एकदाचा. ह्या नंदींची सुद्धा खूप काळजी घ्या तुम्ही. काय होते मैदानामध्ये मी अशा बऱ्याच जातो, त्या ठिकाणी काही मोठमोठे नंदी असतात त्यांना वरनं असं ते टाकलं जातं की पडदे असं ते टाकतात, त्याच्यामुळे सावली येते. म्हणजे गोरगरिबाची नंदी असते ती उन्हात तरता येते, ती लय बेकार वाटतं. परंतु तसं होऊ नये, त्या नंदींनासुद्धा एक चांगलं करावं तुम्ही. एखादी घरची पोती असते ती बारकी ती शिवायची,
ती असं 2-3 कळकण्याची उभी करायची जेणेकरून आपल्या नंदीला आराम भेटला पाहिजे, सावली मिळाली पाहिजे. तुम्ही स्वतः काळजी घ्या आणि लवकरच कधी वाटते काय सांगू शकताय का तुम्ही कमेंट्समध्ये की ही अर्जुन बकासूर जोडी कधी दिसू शकेल?